नमस्कार, मी मोहिनी जाधव. आपले बदलापूर तसेच आपला महाराष्ट्र डिजिटल यावर लाईव्ह येतोय. आपण तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मी आज आहे उल्हासनगर या ठिकाणी अंबरनाथ विधानसभा क्षेत्र विधानसभा 140 अंबरनाथ विधानसभा क्षेत्रामध्ये आपण आहोत आणि अंबरनाथ विधानसभेसाठी आपण बघतोय जे उमेदवार आहेत त्यांची प्रचाराची जी रणधुमाळी आहे ती जोरशोरचे आहे चालू. सगळीकडे प्रचार सुरू आहे आणि जसं आपण सांगितलं जात आहे की महायुतीचे उमेदवार या ठिकाणी बालाजी किणीकर हे उभे आहेत, तर महाविकास आघाडीकडून राजेश वानखेडे हे उमेदवार आहेत. मात्र या दोनही बलाढ्य आणि आर्थिकदृष्ट्या बलाढ्य अशा उमेदवारांच्या समोर अपक्ष उमेदवाराशी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे आणि हे उमेदवार अगदी अंबरनाथ उल्हासनगर या सगळ्या भागातून अगदी नाव आणि चेहरा हा प्रसिद्ध असा आहे, ज्यांना व्हॉइस ऑफ रफी तर ओळखलं जातच. मात्र कायद्यानं वागा चळवळ याचे प्रणेते ते आहेत. कायद्यानं वागा या चळवळीनं अगदी दोन्ही शहरामध्ये खूप मोठा धुडगूस घातला होता, कारण भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी सगळ्यात मोठा जो हात असेल तर राज असरोणकर आपल्या सोबत आहेत आणि ते अंबरनाथ विधानसभा क्षेत्रामधून अपक्ष म्हणून उमेदवारी लढत आहेत. आणि तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. सर्वप्रथम सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हॉइस ऑफ रफी असं म्हणून तुम्हाला ओळखलं जातं, ही तुमची ओळख आहे. पण त्याचबरोबर दुसरी ओळख लगेचच तुमची कायद्यानं वागा चळवळ, ही जी तुम्ही प्रणेते आहात ती चळवळ चालवता. एकीकडे अगदीच म्हणजे कणखर भूमिका अशी घ्यावी लागते, तिथे दुसरीकडे लगेचच तुम्हाला रफी म्हणून ओळखलं जातं. त्याच ठिकाणी कुठेतरी संगीत गायक या क्षेत्रातला एक मृदू जो स्वभाव किंवा मृदू जो स्वर असतो तो लावावा लागतो. कसं बॅलन्सिंग असतं उमेदवार म्हणून लढवताय, काय सांगाल? मला बरेच लोक उल्हासनगरला सुद्धा विचारतात, जे मला पर्सनली ओळखतात आणि जे मोहम्मद रफीचा आमचा जो कार्यक्रम असतो गाण्यांचा त्याला येतात. तर मला खूप लोक विचारतात की आप जब गाते हैं तो बड़ी मीठी आवाज आपकी आती है और जब आप भाषण करते हैं तो बड़े तीखे आवाज में आप भाषण करते हैं. तर काय होतं याच्यामध्ये, गाणं जे आहे ते आपली एक वेगळी अभिव्यक्ती आहे. संगीत हे माहिती आहे की ती थेरपी आहे, ती भल्या भल्यांना माणसामध्ये आणते. राजकारण, समाजकारण, राजकारण हे असं क्षेत्र झालेलं आहे ना, अलीकडच्या काळामध्ये खूप वृक्षपणा आलेला आहे सगळ्यामध्ये. पण ते जे सर्वांगीण पद्धतीने राजकारण चालायचं ते दिवस आता गेलेले आहेत. याच्यामध्ये एक फॉर्मॅलिटी, व्यावसायिकपणा आलेला आहे. आता स्पष्टच अगदी सांगायचं तर राजकारण हे आता गुंतवणूक क्षेत्र झालेलं आहे. कदाचित पुढच्या काळामध्ये निवडणूक आयोग याचे बॉन्ड शेअर बॉन्डिंग सुद्धा ओपन करेल आणि नागरिकांना सांगेल की तुम्ही या नेत्यांचे बॉन्ड विकत घ्या आणि ज्याचे जास्त बॉन्ड त्याची मालकी. तो आमदार नसणार, तो मालक असणार. त्या जवळजवळ आता सध्या जी लोकप्रतिनिधींची काम करण्याची पद्धत आहे ते मालक असल्यासारखेच वागतात. लोकप्रतिनिधी त्याच्यातून कमी झालेले आहेत. मला आठवतं मोहिनी, मी राजा शिवाजी विद्यालयाचा विद्यार्थी आहे. दादरराजी शाळा आहे. एक अनिता अरुण आपटे नावाच्या आमच्या एक शिक्षिका होत्या. 9वी 10वीला मला त्या क्लास टीचर होत्या. तर त्यांनी मला 9वी आणि 10वी या दोन्ही वर्षांनी वर्गाचा मॉनिटर होतो. एकदम असा किडकिडीत मुलगा आणि असा टिंग्याचा दिसणारा. म्हणजे 60 मुलं होती ना वर्गामध्ये, ती 60 मुलं जेव्हा पीटीच्या वेळेला अशी उंचीने लावली जायची, मी दुसऱ्या नंबरवर असायचो. माझ्या पुढे एक रिजवान शेख नावाचा मुलगा होता टिंग्याचा आणि त्याच्या मागे मी दुसऱ्या नंबरला, मी माझ्या मागे 58 मुलं, एवढंच होतो. एकदा टीचर रूम मध्ये एका शिक्षकांनी आपटे मॅडमला विचारलं की हा तुमचा मॉनिटर आहे? तर त्या म्हणाले हो, काय प्रॉब्लेम आहे? तर ते म्हणाले ह्याचं मुलं ऐकतात? तर त्या असं म्हणाल्या, ह्याचं मुलांनी ऐकावं किंवा ह्याने वर्गावर दबंगगिरी करावी यासाठी तो मॉनिटर नाहीये. हा माझ्या वर्गातला सगळ्यात हुशार मुलगा आहे. आता ही लोकांना गोष्टी माहिती नसतात. मला 10वीच्या बोर्डाला मॅथमॅटिक्समध्ये, गणितामध्ये 150 पैकी 147 मार्क होते आणि 85% त्यावेळेला 75चं बोर्ड, 84ला मी 10वी झालो. तर मी वर्गातला हुशार विद्यार्थी होतो, नंबर 1 होतो. तर त्यांचं असं म्हणणं होतं की हा माझ्या वर्गातला हुशार विद्यार्थी आहे म्हणून तो मॉनिटर आहे. आपल्याकडे काय पद्धत आहे, शाळेपासूनच शिक्षक काय करतात, त्यातल्या त्यात टार्गेट असतो ना
त्यांना मॉनिटर करतात. जो जरा असा बॉडी वगैरे चांगला, वर्गाला गप्प बसवेल. आपल्याला काय झालं नंतर अशाच प्रवृत्तीमधून पुढे लोकप्रतिनिधी बनतात आणि मग समाजाला गप्प बसा, बोलायचं नाही आमच्या समोर, असं त्यांचं सुरू होतं. कारण ही शाळेपासून बाळकडू जे मिळ पण आप्पेबाईंचे त्यांनी जे मला ह्या पद्धतीने ते माझ्या मनात घेतलेलं आहे की मॉनिटर कोण, तर वर्गातला हुशार विद्यार्थी. आता तेव्हापासून ते तुमच्या मनावर बिंबलंय प्रश्नच तर आपण तेच घेऊन माझं लाईफ असेल, पत्रकारिता असेल, कायद्याने बघा लोक चळवळ असेल, याच्यावरती ज्या ज्या गोष्टींचा प्रभाव आहे त्याच्यामधला एक घटक जो आहे ते शाळेतले या शिक्षकांचे संस्कार सुद्धा आहेतच. आता समजा ही विधानसभेची निवडणूक, लेखी परीक्षा असते. आता झाला 22 उमेदवार आहेत, 22 उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली निवडणूक आयोगाने. मी डिस्टिंक्शनच्या वरती असतो, हे उमेदवार मार्कांमध्ये माझ्या जवळपास पण नसते. निवडणुकीमध्ये काय होतं, तुमचे लोक प्रश्नपत्रिका सोडवतात दुसरे, बरोबर, आणि मार्क्स तुम्हाला मिळतात. ही गडबड आहे. हे इंडियन आयडल मध्ये वगैरे त्याची जजची टीम असते, ते आपल्या टीमला तयार करतात, त्यांना सगळं समजावून सांगतात कसं गायचं काय करायचं. पण गातं कोण प्रत्यक्षात, ती मुलं जी कोणी पार्टिसिपंट स्पर्धक असतात ते गातात. पण नावावर कोणाच्या जातो रिझल्ट, त्या जजच्या, ज्यांची टीम असते. तर तसं इथे काहीच झालेलं आहे. कायद्याने बघा लोक चळवळ गेली 15 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रभर. लोकशाही काय आहे, संविधान काय आहे, संविधानिक व्यवस्था काय असते, लोकशाहीचा अर्थ नेमका काय, त्याचा आपल्याला सर्वसामान्य नागरिक म्हणून काय फायदा आहे, हे प्रशिक्षण करत आलेली आहे. नवीन नवीन कार्यकर्ते महाराष्ट्रभर करत आलेले आहेत. पण निवडणुकीचं म्हणून जे राजकारण असतं ते आपण केलेलं नाहीये. निवडणुकीच्या राजकारणामध्ये काय असतं की कुठलंही काम करत असताना तुम्हाला मतांची बेगमी सुद्धा करावी लागते. बरोबर. आता अलीकडच्या काळामध्ये जे राजकारण आहे ना, ते वैचारिक पद्धतीवरती मतांची बेगमी करणार नाहीये. तुम्ही त्यांना वस्तू वाटा, ते युवक असतील त्यांना दारूच्या पार्ट्या द्या, त्यांना जेवणावळी द्या, महिलांना कुठे हळदी कुंकू वगैरे काही निमित्त भेटलं की त्यांना वाट्या, परड्या, साड्या असं सगळं वाटून ती मतांची बेगमी. वैचारिक लोकांची त्यांना शिकवून, त्यांना प्रबोधन करून अशा प्रकारची वोटबँक तयार करायचं काम झालेलं नाहीये. त्यांनी सोशली काम केलंय ना, त्यांनी सुद्धा वोटबँक तयार नाही केली. बरोबर. जितकं होईल तितकं. पण कायद्याने बघा लोक चळवळ ही सोशो पॉलिटिकल चळवळ आहे. मी नेहमी पहिल्यापासून सांगत आलेलो, सोशो पॉलिटिकल चळवळ आहे. ही चळवळ असे कार्यकर्ते तयार करते आहे जे उद्याचे लोकप्रतिनिधी असणार आहेत. बरोबर. ते उद्या निवडणुका लढवतील, त्यांना मी आणणार आहे सगळ्या ह्याच्यामध्ये. काही लोक लढायला सुरुवात सुद्धा केली. मी आता जेव्हा ह्या निवडणुकीत अपील केलं निवडणुकीच्या पूर्वी की जास्तीत जास्त सामाजिक कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवा. महाराष्ट्रात बऱ्याच लोकांनी फॉर्म भरली आणि ते लढतायत तिथे. परंतु लोकांसांगे असं व्हायला नको. सुरुवात आपल्याला सुद्धा करावी लागते. नाही तर आपण फक्त भाषण करतो, बडबड करतो. तर अंबरनाथ विधानसभेमध्ये मी सुद्धा तो फॉर्म भरलेला आहे आणि मी जी निवडणूक लढतोय ती टाइमपास म्हणून लढत नाहीये. फार व्यवस्थित विचारपूर्वक निवडणूक जिंकण्यासाठी म्हणून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत तुम्ही पोहोचवणं, त्या मतदारांना तुमची भूमिका मांडणं आणि त्यांना आपल्या फेवरमध्ये त्यांना तयार करणं, याच्यासाठी जी मेहनत घ्यायला पाहिजे ती मेहनत मी घेतोय. तुम्ही अर्ज भरलात उमेदवारीचा. अर्ज भरल्यानंतर कधीपासून प्रचाराला सुरुवात केली आहे आणि प्रचाराचा आता शेवटचा टप्पा आहे. उरलेत फक्त 3 दिवस, अवघे 3 दिवस उरलेले आहेत. आणि शेवटच्या टप्प्याकडे येत असताना एवढ्या दिवसांच्या तुमच्या या प्रचाराच्या प्रवासात काय अनुभव आले तुम्हाला? अनुभव मला जो सुरुवातीला पहिला अनुभव आला की आपलं जे मित्रांचं जवळचं सर्कल असतं, तर जेव्हा तुम्ही विचार मांडताना की आपण निवडणूक लढवली पाहिजे, तर तेव्हा तुम्हाला सर लढा, तुम्ही आपण आहोत, तुम्ही आमदार होणार, तुम्ही 100%, अशी जी बडबड करणारे लोक आहेत ना ते सध्या गायब आहेत. सगळे. तर तो पहिला धडा आपल्याला याच्यातून मिळाला. बरोबर. परंतु माझे मित्र प्रफुल्ल केदारे जे पत्रकार आहेत, आम्ही दोघं फॉर्म आणायला गेलो होतो. मी त्याला आधीच सांगितलेलं फॉर्म जर विकत आणला तर मी निवडणूक लढणार. विड्रॉ वगैरे परिस्थिती, पैसा आहे नाही, लोक पळाले, लोक साथ देत नाहीयेत, काही करायचं नाही. मी त्याला विचारलं, प्रफुल्लला तुझी मोटरसायकल आणि मी असे आपण दोघंच उरलो समजा, तर तू राहशील का सोबत? तर तो मला म्हणाला की मी तुमच्या सोबत आहे, आपण दोघंच फिरून प्रचार करू, पण मी असणार. त्याच्यानंतर मी फॉर्म आणायला गेलो, तो भरला. परंतु
असे बरेच लोक समाजामध्ये असतात. त्यांची कधी ना कधी आपण त्यांच्यासाठी लढलोय, त्यांची कामं केलेली आहेत. असे अनेक लोक माझ्यासाठी उभे राहिले, ज्यांच्यावरती आपले जवळचे म्हणून भरोसा होता. ते जरी गेले, म्हणजे असं झालं माझ्या बाबतीमध्ये की 2 गेले असतील तर 20 आले साथ देणारे. त्याच्यानंतर सुरुवातीला काय असतं लोकांचं, की लोक तुम्हाला ना सातत्याने करतात. बरोबर. तुम्ही खरोखर लढणार आहात का, व तुमची तयारी आहे का. बरं, इथे लोकांची आणखी गडबड काय करून झालेली आहे, ती माझी थोडी अडचण आहे झाली, की 2 जे मोठे पक्ष लढतायत ना, त्यांनी आपली विभागणी अशी केलेली आहे की एक हिंदुत्वाच्या विचारावर लढणारे पक्ष म्हणजे घटक पक्ष सगळे महायुती, आणि दुसरे संविधान वाचवण्यासाठी लढणारे पक्ष महाविकास आघाडीवाली. माझं निरीक्षण काय आहे मोहिनी याच्याबद्दल, ह्या दोन्ही आघाड्या बदमाश आहेत एक नंबरच्या. हे काही हिंदुत्ववादी नाहीयेत आणि हे संविधानवाले सुद्धा नाहीयेत. हा माझा स्पष्ट आरोप आहे त्यांना. का नाहीये संविधानवाले? एकतर ह्यांनी गुंड, क्रिमिनल, धनदांडगी उभे केलेले आहेत आणि ह्यांनी सुद्धा तेच धंदे केलेले आहेत. मुळात कसं असतं की जेव्हा तुम्हाला संविधान वाचवायचं आहे तर संविधानावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट देऊन तुम्ही त्यांच्या मागे ताकद उभी केली पाहिजे. त्या कार्यकर्त्यांकडे पैसे नसतील तर तुमच्या पक्षांकडे आहेत ना पैसे, तुम्ही ते पैसे देऊन त्या व्यक्तीला उभं केलं पाहिजे. तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला सांगितलं पाहिजे की हा कार्यकर्ता वाटेल ते करून निवडून आला पाहिजे. तर तुमचं जे काही जाणता राजा, जाणता नेता जे काय असतं ते इथे वापरा ना. तुमची चाणक्य नीती सगळी जी आहे ती तुम्ही रेडीमेड गुंड, पुंड, पैसेवाले लोक रेडीमेड जे स्वतःची ताकद वापरणार, दमदाट्या करून निवडून येणार आणि तुम्ही सांगणार आणले की नाही निवडून. बदमाशी आहे सगळी. महाराष्ट्रामधली जी मावळती विधानसभा आहे ना, त्याच्यामध्ये 2 मर्डरचे आमदार आहेत आरोप असलेले, 10 हाफ मर्डरवाले, 12 वुमेन अॅट्रॉसिटीवाले, 2 बलात्काराचे आरोपी आहेत. बाकी खंडण्या, अपहरण, अमुक तमुक या सगळ्या गोष्टी जर पकडल्या, एडीआरचा रिपोर्ट जर आपण विचारामध्ये घेतला ना मोहिनी, 288 आमदारात जवळजवळ 80% आमदार हे क्रिमिनल बॅकग्राऊंडचे आहेत आणि 90 ते 95% आमदार हे करोडपती आहेत. ते कसे काय आपले रिप्रेझेंटेटिव्ह असणार आहेत? आणि कुठल्या संविधानाच्या आणि हे लोकशाहीच्या गप्पा करतायत? तुम्हाला निवडून येण्याची तुमची क्षमता काय, तर तुमच्याकडे पैसा पाहिजे. लोकशाही कुठे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांचा हवाला देतात ना हे लोक, त्यांचं असं म्हणणं आहे की गतडीच्या शहरामधल्या गतडीच्या गर्दीच्या भागांमध्ये राहणाऱ्या ज्या गोरगरीब वस्त्या आहेत त्यांनी आपल्या वस्तीतलाच गरीब कार्यकर्ता निवडून दिला पाहिजे, तोच तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह होऊ शकतो. बंगल्यात राहणारे धनदांडगी आणि करोडपती क्रिमिनल्स हे सर्वसामान्यांचे लोकप्रतिनिधी, त्यांचं रिप्रेझेंटेटिव्ह असू शकत नाही. असं त्यामुळेच आजही जी परिस्थिती पहिल्यापासून जी आहे, आजही जो विकास रखडलेला आहे, आजही कुठल्या समस्या प्रामुख्यानं जर आपण बघितलं मूलभूत समस्या या कुठल्याही परिस्थितीत सुटलेल्या नाहीत. कारण जसं तुम्ही म्हणताय की सधन कुटुंबातील एक व्यक्ती जो उमेदवार म्हणून उभा राहतो, वाईट नाही, धनदांडगे, करोडपती, बाहुबली, दबंग, आर्थिकदृष्ट्या बलाढ्य असणारे, त्यांना सार्वजनिक ठिकाणच्या किंवा एक तळागाळातल्या गल्लीबोळातल्या समस्या माहीतच नसतात. कारण त्यांचा तिथे जो लोकसंपर्क, जनसंपर्क हा फार फार तर कमी झालेला आहे. कारण आज आपण बघतोय तर प्रत्येक उमेदवार किंवा प्रत्येक जो नेता आहे, राजकीय व्यक्ती आहे, तो गाड्यांशिवाय फिरत नाही. म्हणजे तो अजूनपर्यंत पायी फिरलेला तर कोणी पाहिलेला नसेलच. फार फार तर आता निवडणुकीच्या काळात तो कुठेतरी पायी चालताना दिसतो. पण प्रत्येक ठिकाणी जिथे समस्या खूप गंभीर आहे, ज्या ठिकाणी जाऊन अगदी मतदारच तुम्हाला कुठेतरी वरचढ करून प्रश्न विचारेल, किंवा आपण आता मुंबई सारख्या ठिकाणी पण बघतोय. नुकतंच एक सदा सरवणकर जेव्हा एका घरात मत मागण्यासाठी गेले होते, त्या जेव्हा महिलांनी त्यांना प्रश्न विचारले ते खूप चिडले आणि त्यानंतर आता अशा बातम्या येतात त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. हा जो काही सगळा प्रकार आहे, त्यामुळे कुठेतरी मतदार सुद्धा, ज्याला मतदार राजा म्हणून हे केलं जातं, फक्त मतदानापुरतं फक्त त्याला मोठा मान सन्मान दिला जातो, त्यानंतर साफ त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. असं सगळं चित्र सध्या दिसत असताना तुम्ही निवडणूक लढवता, तर तुमचं एक प्रकारचं काय अवलोकन आहे याबाबत? ही गोष्ट खरी आहे की लोकांनी ही जी लोकशाही, त्याचे ते स्वतः मालक आहेत. मालक जमिनीवर बसलाय आणि ज्याला पॉवर ऑफ अटर्नी दिलेली आहे, कुलमुख्त्यार, की तुम्ही आमचे कुलमुख्त्यार आहात, आमच्या वतीने तुम्ही हे काम बघा, ते मालक झाले त्या लोकशाहीचे. आणि हे बिचारे नुसते जमिनीवर नाही बसलेत, तर अक्षरशः अंग चोरून त्यांच्या समोर अक्षरशः लाचार होऊन हात जोडून बसलेले आहेत. इथे एक छोटं उदाहरण देतो मी.
ताजं उदाहरण आहे. डॉक्टर बालाजी किणीकर शिंदे शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत, 15 वर्ष झाली आमदारकी करतायत. त्यांना ह्या वेळेला आपल्याला तिकीट मिळावं आणि आपण पुन्हा निवडून यावं यासाठी त्यांच्याच पक्षातल्या दबंगांच्या हातापाया पडावं लागलं. त्यांची जाहीर त्यांना हात जोडून माफी मागावी लागली, गयावया करावी लागली. याचा अर्थ जर 15 वर्ष आमदार राहिलेल्या माणसाची जर ही हालत असेल तर सर्वसामान्य नागरिकाची काय हालत आहे. आणि इथे दुसरा एक मेसेज असा आहे की अशा प्रकारे दबंगांच्या हातापाया पडून स्वतःचं पद राखण्याची धडपड करणारा माणूस हा आपल्यासाठी उभा राहू शकतो का? हा साधा प्रश्न लोकांनी विचारला पाहिजे. लोकांनी काय बघितलं पाहिजे की समजा राज असलोणकर सारखी व्यक्ती आहे, एक साधा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, पायी चालणारा माणूस आहे, साधा कार्यकर्ता आहे, त्याच्याकडे गाडी घोडा नाहीये. अरे पण तो तुमच्यासाठी कुठल्याही सिस्टम समोर, कुठल्याही अधिकाऱ्यांसमोर, पॉलिटिकल नेत्यांसमोर जर त्यांना जाब विचारायला उभा राहत असेल, कुठल्याही रिलेशनची, शत्रुत्वाची पर्वा न करता, तर तो तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह असला पाहिजे ना. बरोबर. हे जे पोटचेपी भूमिका घेणारे आणि कणाहीन लोक आहेत हे तुमचे रिप्रेझेंटेटिव्ह कसे काय असू शकतात? बरोबर. दुसऱ्या बाजूला जर आपण याच्यामध्ये बघितलं की मध्यंतरी मी ते घरघंटी आणि शिवणयंत्र इथे वाटप करत होते, बंद पाडलं मी जाऊन ते. आता हे कोण करतंय वाटप? खासदार आणि मुख्यमंत्र्यांचे लोक करत होते, बंद पाडलं मी जाऊन. त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे मोहिनी त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात मी हा आरोप वारंवार केलेला आहे की ते मोफत वाटप नाही, ती विक्री आहे. जे लोक हे वाटप करतायत ना ते बिझनेस सोल्युशन नावाच्या कंपनीचे लोक आहेत आणि ती वस्तू ते लोकांना, महिलांना विकतायत. आणि हे शिंदे शिवसेनेचे सगळे जे लोक आहेत आणि बाकीच्या पॉलिटिकल पार्ट्यांचे ज्यांनी आवाज उठवायला पाहिजे विरोधी पक्षाचे, ते सुद्धा त्या घरघंट्या घ्यायला आणि शिवणयंत्र घ्यायला त्याच्यामध्ये धावतायत. ज्याने आवाज उठवायला पाहिजे होता त्यांना असं भासवलं जातंय की आम्ही हे मोफत वाटतोय. प्रत्यक्षामध्ये ती मायनिंग फंड आहे, तो ह्या महिला सगळ्या त्याच्या लाभार्थी पण नाहीयेत. मायनिंग फंड आहे, मायनिंगच्या कामाने अफेक्टेड एरिया आणि मायनिंगच्या कामाने अफेक्टेड जे लोक आहेत त्यांच्यासाठीचा कल्याणकारी योजनांसाठीचा पैसा आहे. हे सरकार त्या पैशाचा दुरुपयोग करून ती फ्री वीजसाठी त्याचा वोट बँक तयार करण्यासाठी वाटप करतात आणि त्याच्यातही मोठा भ्रष्टाचार आहे. म्हणजे डीबीटी योजना आहे, महिलेच्या खात्यामध्ये 21,500 रुपये यायला पाहिजे होते आणि त्या महिलेने आपल्या खात्यातून कुठल्याही दुकानात जाऊन ती वस्तू खरेदी करायला पाहिजे होती. या बिझनेस सोल्युशन कंपनीने अहमदाबादवरून त्या सगळ्या मोठ्या बल्कवरती या वस्तू आणल्या आणि ते लोकांना असं दाखवतात की आम्ही मोफत वाटतोय. महिलांना बिचाराने काय माहित नव्हतं, त्या गेल्या, त्यांनी वस्तू घेतली. आता हे लोक त्यांचं जे बँकेचं कार्ड आहे ते आता स्वॅप करतील. 21,500 ती कंपनी कमवेल आणि ती वस्तू 6,000ची आहे. त्याची जी आटा मेकर कंपनी आहे ती अवघ्या 6,000ची आहे. शिलाई मशीन अवघ्या 4,500ची आहे. त्याचे हे लोक 13,000 रुपये लाटणार आहेत. हे मोफत वाटप वगैरे कल्याणकारी, यांना महिला सक्षमीकरण वगैरे काही नाही कळत. मी मगाशी जसं म्हटलं, हे गुंतवणूक क्षेत्र झालेलं आहे. पैसा लावा आणि पैसा कमवा. आणि पूर्वी काही स्कीम होत्या फसवणुकीच्या, म्हणजे 3 महिन्यात दुप्पट वगैरे, यांचा 5 वर्षात 10 पट, 20 पट, 50 पट असं जर बिझनेस असेल तर हे काय येणार नाही त्याच्यामध्ये. बरं, सर्वसामान्य माणसांचं काय झालेलं आहे, त्याला 6,000 तर 6,000 फुकटची मशीन मिळते ना, त्याच्यात समाधान. इथे लोक सुद्धा तेवढे जबाबदार असतात. या सगळ्या गोष्टी विरुद्ध आपण आवाज उठवतोय. इथे उल्हासनगर, मी एक आणखी तुला उदाहरण देतो फक्त छोटस. एक रस्ता, त्याच्यावर 4 निधी, आमदाराचा निधी, महापालिकेचा जनरल निधी, नगरोत्थान निधी, एका कामावर 4 निधी. असं मोहिनी, तू सुद्धा पत्रकार आहेस, असं उदाहरण तू गेल्या 2-2.5 वर्षामध्ये ऐकलंयस का की एक भ्रष्टाचाराची तक्रार झाली, सरकारने त्याची दखल घेतली, चौकशी झाली आणि त्याच्यावरती अधिकाऱ्यांवर किंवा दोषींवर कारवाई झाली, असं एकतरी उदाहरण आपण ऐकलं? अद्याप तरी नाही. सगळ्या डेप्युटेशन मध्ये प्रचंड करप्शन आहे. लाखो रुपये घेऊन अधिकाऱ्यांची डेप्युटेशन वरती नेमणुका केल्या जात आहेत. मग त्या अधिकारी तिथे आल्यानंतर पहिला आपली वसुली करायचं काम करतात. यांनी अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अराजकता माजवलेली आहे. आणि उल्हासनगर आणि अंबरनाथ, अख्खं उल्हासनगर तुम्ही फिरा, खोदून ठेवलेलं आहे. बरे जुने रोड नाहीयेत खोदलेले. सोमवारी तुमचा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड बनतोय आणि मंगळवारी भुयारी गटारसाठी खोदतोय. त्यांना लाजही वाटत नाही की हा काल परवा बनलेला रस्ता आहे. लाज हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मोहिनी. कुठला प्रॉब्लेम आहे माहिती? ही सगळी अराजकता का आहे की आपल्याला ज्या गोष्टींची लाज वाटायला पाहिजे की हा काल मी रस्ता बनवला, 1 कोटी खर्च आणि आज खोदतोय, त्याची लाज त्या लोकप्रतिनिधींनाही वाटत नाहीये. आणि त्या परिसरात जे लोक राहतात की हा काल बनलेला रस्ता आहे, त्यांनाही ती लाज नाही की आपल्या पैशातून हा रस्ता बनलेला, आपण आवाज उठवला पाहिजे.
अशी एक अराजकता, आणि त्या अराजकतेमध्ये आपण उभे आहोत आणि त्या खडकाला पाझर फोडण्याचं काम आपण ह्या निवडणुकीच्या आणि सामाजिक कार्य तर करतो. निवडणुकीच्या माध्यमातून आपण फक्त एवढं टेस्ट करतोय की त्या खडकाला आपण जो पाझर फोडण्याचं काम करतोय ना, तिथे कुठंतरी अंकुर फुटलाय का एखाद्या रोगट्याचा, पॉझिटिव्हिटीचा, त्याचं टेस्टिंग आहे निवडणूक म्हणजे. बरोबर. आधी अशिक्षितपणा हा एक फॅक्टर होता की जेव्हा लोकांना कुठली तरी भूलथापा दिला जात होता. आज लोक शिक्षित आहेत मात्र असंघटित आहेत किंवा वैचारिकतेचा अभाव जाणवतो. त्यामुळे कुठेतरी लोक भूलथापांना बळी पडतायत असं वाटतं का? आणि मुळात हे सगळं घडत असताना एकाला आवाज उठवावा असं वाटतो, मात्र त्याच्या मागे सहकार्य किंवा त्याच्या मागे पाठिंबा असणारी लोकच नसतात, त्यामुळे तोही आवाज दाबला जातो. अशी सध्या स्थितीला ही आहे परिस्थिती. कारण एकाने आवाज उठवला की त्याचा आवाज दाबणं शक्य होतं, आणि ज्या वेळेला इतर लोक तो आवाज दाबलेला बघतात त्यामुळे ते घाबरून आपसुकच पुढे येत नाहीत. ही सगळी परिस्थिती याला कारणीभूत आहे. कसं आहे, कायद्याने बघा लोककर चळवळी गेली 15 वर्ष काम करते की एक नियम कायद्यांच्या आधारे काम करणारे कार्यकर्ते तयार व्हावेत. गेल्या 15 वर्षात महाराष्ट्रभर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये लोक आहेत. मी कंत्राटी कामगारांचा जेव्हा उल्हासनगरमध्ये विषय घेतला तर ते सोशल मीडियावरचं वाचून मला महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून लोकांनी संपर्क केला. आज फार कमी लोकांना हे माहिती आहे की उल्हासनगर नंतर मी रत्नागिरी नगर परिषदेमध्ये हे आंदोलन सक्सेस केलेलं आहे. म्हणजे उल्हासनगरमध्ये जो 10,000 पगार होता कंत्राटी कामगारांना तो आता 20,000 मिळायला लागला, आणि हे सेम आता 20,000च्या रेटने रत्नागिरी नगर परिषदेचं टेंडर निघालेलं आहे. आपण वर्धा नागपूरमध्ये लढतो आहोत, आपण यवतमाळमध्ये लढतो आहोत, आपण बीड, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, सिंधुदुर्ग अशा महाराष्ट्रातला एक मोठा भाग आपण कॅप्चर केलेला आहे, आणि तिथे आपली पत्र गेलेली आहेत. सगळ्या ठिकाणी आपण फाईट करतो आहोत. लोक आवाज उठवत आहेत, भागाभागामध्ये कार्यकर्ते तयार होत आहेत. नियम कायदे, मला कधी कधी एक सुखद एक मिळतोय प्रतिसाद की एखादा कार्यकर्ता तर मी वाचतो सोशल मीडियावर आणि त्याचं अभिनंदन करतो की अरे मी वाचलं तुझं, खूप चांगलं काम केलंस, त्याचा मला मेसेज येतो, सर तुमचीच प्रेरणा आहे. तर ही आपल्या कामाची खरं म्हणजे पोचपावती आहे. आणि मी मगाशी जसं सांगितलं की 2 लोक गेले असतील ना तर 20 लोक जॉईन झालेले आहेत. आज मी जेव्हा या मतदारसंघात फिरतोय तर खरं सांगतो, हा निवडणूक प्रचाराचा भाग नाही किंवा मी डिप्लोमॅटिक काहीतरी बोलतोय असं नाहीये. बालाजी किणीकरांच्या विरोधामध्ये इतका असंतोष आहे आणि लोक तोंडावरती बोलून दाखवत आहेत, त्यांना तर आम्ही देणारच नाही म्हणे. म्हणजे या मतदारसंघातली परिस्थिती आज अशी आहे ना की मग कोणाला देणार? बरोबर बरोबर. हे लोकांचं म्हणणं आहे त्यांना तर देणारच नाही. आता मग पर्याय म्हणून बघतायत तथाकथित बडे पक्ष, तथाकथित बडा उमेदवार, तथाकथित सक्षम उमेदवार. तर ती सक्षमता कसली? तर लोकांना आपण हे कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतोय की सक्षमता तुमचं रिप्रेझेंटेटिव्ह करणारी असली पाहिजे. अंगावरचे कपडे आणि हातातल्या अंगठ्या आणि कडं आणि जाड्या चैनी ही काही सक्षमता नाहीये. एक मोठी गोष्ट आपण लोकांना सांगतोय, त्याच्यावर लोक कन्व्हिन्स होत आहेत की निशाणी असते ना, निशाणी विधानसभेत जाणार नाहीये बोलायला. निशाणी ही मुकी असते, ती नाही बोलत. तुमचा उमेदवार मुका आहे की नाही ते आधी तपासायला पाहिजे. त्याला बोलता येतं का? आणि नुसतं बोलता येऊन चालत नाही. प्रश्न मांडणार आहे का तो? त्या प्रश्नांना अभ्यासाची जोड आहे का? तो सरकारला आपलं म्हणणं पटवायला सक्षम आहे का? मतदारसंघातील प्रश्नांची जाण आहे. आता इथे सांगतो तुला काय प्रकार आहे. मी ईस्ट भागामध्ये फिरलो ना अंबरनाथच्या, साधे प्रश्न, अक्षरशः साधे प्रश्न काय आहेत. मला लोक म्हणाले अहो साहेब MACBचं ऑफिस हे फक्त पश्चिमेला आहे आणि पूर्वेला ऑफिसच नाही MACBचं. आम्हाला छोट्या मोठ्या कामांसाठी पश्चिमेला जावं लागतं. हा किती छोटा मुद्दा आहे. 15 वर्ष आमदार राहिलेल्या माणसाला जो स्वतः पूर्वेला राहतो त्याला पूर्वेला MACBचं ऑफिस आणता आलं नाही. इथे स्टेशनला इतकं कंजेस्टेड आहे अंबरनाथ दोन्ही बाजूला. स्टेशनच्या तुम्ही बाहेर पडलात दोन्ही बाजू कंजेस्टेड आहेत पूर्वेला पश्चिमेला. पूर्वेला निदान स्कायवॉक तरी आहे, तुम्ही जाऊ शकता. पश्चिमेला लोकांची स्कायवॉकची मागणी आहे पण तिथल्या काही दुकानदार स्कायवॉक बनत नाहीये. इथे नगर परिषदेचे जे कार्यालय आहे ते सुद्धा पश्चिमेला या बाजूला आहे. मोठं कार्यालय बनवलं आहे पण आपल्या संविधानामध्ये डिसेंट्रलायझेशनची संकल्पना आहे, सत्तेचं विकेंद्रीकरण. भागाभागामध्ये प्रभाग कार्यालय पाहिजे, पूर्वेला कार्यालयच नाही. तुमच्या लहान लहान कामांसाठी तुम्ही मुख्यालयामध्ये जायचं, चक्रा मारायच्या. इथे वडवलीला एक भाजी मार्केट बनवलं होतं. 10 वर्ष झालं त्या भाजी मार्केटचा भाजी मार्केट म्हणून उपयोगच झाला नाही. तिथे लोक आता आपल्या गाड्या वगैरे पार्क करतात.
बरोबर. मी जेव्हा आता फिरतोय ना एका ठिकाणी, आता माझा व्हिडिओ व्हायरल होईल थोड्या वेळाने, म्हणजे बालाजी किडीकरांचा प्रचार करणार आहे मी, त्यांचं पोस्टर दाखवून. मी एका भागामध्ये गेलो, त्या मोरिवली वगैरे भागामध्ये, भयानक चिखल घाण, तिथून त्या घाणीचं पाणी वाहतंय आणि असं उताराचा रस्ता असल्यामुळे ते पाणी वाहत अख्ख्या एरियामध्ये पसरतंय. चालताना मला ती दुर्गंधी तिथे होती आणि ते पाणी जिथे येऊन थांबतंय ना तिथे ह्यांचा बॅनर, काम केलंय भारी, आता पुढची तयारी, हे काम तुमचं भारी. तर ही सद्यस्थिती आहे. त्या मोरिवलीला मी एका वस्तीमध्ये गेलो, तर तिथून 2 मिनिटावरती त्यांचं निसर्ग ग्रीन मध्ये त्यांचं घर आहे. पण तो एरिया असा आहे ना मोहिनी, एखादा दुर्गम आदिवासी पाडा असावा ना, दुर्गम, आपण असं चालून खडबडीत रस्ता, साधी पायवाट नाही. पाण्याचा प्रचंड प्रॉब्लेम आहे या अंबरनाथमध्ये. जे मगाशी मी काल जे एका याच्यामध्ये गेलो होतो, बापू रेसिडेन्सी म्हणून एक एरिया आहे, कचऱ्याचा एवढा ढीग सोसायटीच्या आतमध्ये. मी विचारलं की सोसायटीच्या आतमध्ये कचऱ्याचा ढीग कसा काय, नगर परिषदेचे लोकच येत नाहीत म्हणे. मी म्हटलं एक दिवस नसेल, हा एवढा कचरा तुमचा रोज होतो? म्हणे हा आठवड्याचा कचरा आहे. मी त्यांना विचारलं आठवड्याभर तुमच्याकडे गाडी आलेली नाहीये? नाही म्हणे येत नाही, 8-10 दिवस गाडी येत नाही इथे. बोलणारं कोण नाही, ऐकणारं कोण नाही, तुमची सुनावणी होत नाही. या महायुती सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगर निवडणुका घेतलेल्या नाहीयेत गेली 3-4 वर्ष. लोकप्रतिनिधी नाहीये स्थानिक पातळीवरती. काय यांना भीती वाटते आपण हरू म्हणून? हे ओबीसीचं वगैरे जे काही कोविडचं वगैरे कारण सांगतात ना, हे सगळं बकवास आहे. यांना खात्री नाहीये की आपण निवडून येऊ. लोकल बॉडीमध्ये आपला धुवा उडेल अशी या महायुती सरकारला भीती वाटते. आणि केवळ तेवढ्यामुळे ते खेळतायत लोकांशी, लोकशाहीशी खेळतायत, लोकांच्या भावनेशी खेळतायत, लोकांना ज्या सुविधा दिल्या पाहिजेत त्याच्याशी खेळतायत. दाद मागणारी यंत्रणा नाहीये कुठे. आणि मगाशी आपला विषय झाला, हे धनदांडगे आणि क्रिमिनल लोक असतील, त्यांच्यासमोर जाऊन बोलायचं कोणी? जर ते दमदाट्या, आमदारालाच दमदाट्या करणारे लोक जर इथे असतील या मतदारसंघामध्ये, तर स्थानिक नागरिकांची काय गत असेल? आणि अशा परिस्थितीत, या पार्श्वभूमीवर मला काही लोक सांगतात अंबरनाथमध्ये 2च प्रकारचे गुन्हे होतात मध्ये, एक तर सुसाईड होतो नाही तर मर्डर होतो. असे साधे मारामाऱ्या छुटपुटीतले लोक करत नाहीत. असल्या वातावरणात एक राज असरोणकर सारखा साधा कार्यकर्ता लोकांना सांगतो की एकदा मला संधी देऊन बघा, पुढच्या 5 वर्षात कुठल्याही नाक्यावर, कुठल्याही कोपऱ्यावर महिलांची छेडछाड करणारे, लोकांना सतावणारे, लोकांचा छळ करणारे, हे असे वाढदिवसांचे तलवारीने केक कापणारे, असे कोणीही गुंडे, मवाली, टपोरी, गर्दुले, गांजेडी, नशेडी 5 वर्षात तुम्हाला कुठल्या कोपऱ्यावर दिसणार नाही. महिलांची छेडछाड ही घटना शून्यावरती येईल. हे तिथे मी बोलतोय. माझ्या ज्या भागात मी आज उल्हासनगरला राहतो तिथल्या शाळांच्या समोरच्या पानटपऱ्यांनी बंद केलेले आहेत. एक पद नसलेला व्यक्ती जर एवढं करू शकतो फक्त हिमतीच्या जोरावरती, तर त्याला जर सत्ता मिळाली, त्याला जर पॉवर मिळाली, तर लोकांच्याही हिताचं आहे. मी निवडून येणं हे जितकं मला वाटतं की निवडून आलो पाहिजे, तितकी ती लोकांची सुद्धा गरज आहे. लोकांनी तसं बघायला पाहिजे. आम्ही काहीतरी मत देतो म्हणजे यांच्यावर मेरमणी करतो. चांगला लोकप्रतिनिधी ही लोकांची गरज आहे, समाजाची गरज आहे. मेहरबानी म्हणून याच्याकडे लोकांनी बघता कामा नये. एक चांगला पर्याय, लोक नेहमी काय विचारतात, नोटांचा पर्याय निवडणूक आयोगाने दिलेला आहे. पण मी म्हणेन निवडणूक आयोगाचा नोटा आणि बड्या नेत्यांच्या नोटा या दोन्ही मधून बाहेर या. आणि जे प्रत्यक्षातले, म्हणजे आता इथे पर्याय काय आहेत लोकांकडे? एक तर खोके आहेत, नाहीतर संविधानासोबतचे धोके आहेत, नाहीतर उमेदवार ओके आहे. 3 पर्याय आहेत. ओके निवडायचे, धोके निवडायचे की ओके निवडायचा, हे लोकांनी ठरवायचंय. कुठेतरी निवडणुका म्हणजे पैशांचा खेळ हे आपल्याला चित्र दिसतं. सुरुवातीला हजारोंचा खेळ असायचा, लाखोंचा झाला, आता कोट्यावधींचा, आता अब्जोवधींचा खेळ चालू आहे. आणि त्यात प्रमुख पक्षांमध्ये पडलेल्या फूट, महाराष्ट्रातलं राजकारण जे यापूर्वी कधीही कोणी पाहिलेलं नसेल ते राजकारण आता आपण बघतोय. ही पिढी ते बघते राजकारण. हे राजकारण कुठेतरी आपल्याला बिहार, उत्तर प्रदेशच्या दिशेने घेऊन चाललेलं आहे, ज्या ठिकाणी सर्रासपणे, राजरोजपणे आपण बघतोय कुठल्याही प्रकारचे गुन्हे घडत आहेत. महिलांवरचे अत्याचार तर नियमित झालेले आहेत, मात्र इतरही गुन्हे हे सर्रासपणे घडत आहेत आणि ते लगेचच गुन्हे पाठीशी घातले जातात आणि गुन्हे करणारे पण राजकारणाशी संबंधित असतात, गुन्ह्यातून वाचवणारे सुद्धा राजकारणाशी संबंधित असतात. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघता आणि काय वाटतं की हे सगळं बदलायला? आपल्याला काय होतं, नुसती कधी कधी टीका करून चालत नाही.
पर्याय द्यावे लागतात. होय, गुंड लोक असतील तर ज्याच्यावर गुन्हे नाही आहेत असा द्या माणूस द्यावा लागतो. बरोबर. अशिक्षित लोक असतील तर तुम्हाला सुशिक्षित एक नॉलेज असलेला व्यक्ती तुम्हाला द्यावा लागतो. तसं पैशाच्या राजकारणाला जर तुम्हाला विरोध करायचा असेल मग बिन पैशांचं राजकारण होऊ शकतं का? बिन पैशांची निवडणूक लढवली जाऊ शकते का? मी तुला विश्वास बसणार नाही पण अक्षरशः मी मॅक्झिमम 1.5 ते 2 लाखांमध्ये ही निवडणूक लढवणार. माझं जे क्राऊड फंडिंग लोक मला जे देत आहेत अजून माझे 1.5 लाख सुद्धा झालेले नाहीयेत ते जे आलेले आहेत पैसे ते. आणि त्याच्यामध्ये अत्यंत काटाकसरीने माझी सगळी जी सोबतची काम करणारी माणसं आहेत ना हे त्यांचा टिफिन घेऊन येतात. एक वेगळं पॅटर्न आणि वेगळं उदाहरण आम्ही महाराष्ट्रामध्ये क्रिएट करतोय. काय लागतं या सगळ्यामध्ये? लोकांना इतकं माहीत पडलं पाहिजे की तुम्ही उभे आहात, तुमची निशाणी हे आहे, तुम्ही चालत कसेही लोकांपर्यंत पोहोचला पाहिजेत. आणि खरं म्हणजे ना वर्षभर जो व्यक्ती अभ्यास करतो ना त्याला परीक्षेच्या वेळेला रात्र जागवायची गरज नसते. तो शांतपणे झोपू शकतो, सकाळी पेपरला निवांत जाऊ शकतो. हे पैसे वाटप आणि हे सगळे धंदे आणि हे होर्डिंगच्या वरती होर्डिंग आणि पैशाचा महापूर आणि पत्रक हे कोणाला करावं लागतं? ज्यांनी वर्षभर अभ्यास केलेला नसतो. आणि मग त्यांना हे मांडीवरती कॉपी लिहा, इकडे तिकडे त्या चिट्या लपून ठेवा, हे धंदे करावे लागतात. जे वर्षभर अभ्यास करतात ते शांतपणे जातात. मी वर्षभर अभ्यास करणारा विद्यार्थी आहे. मी शांतपणे लोकांमध्ये जातोय, माझं म्हणणं मांडतोय आणि त्याला लोक रिस्पॉन्स देत आहेत. अनोळखी महिला असते, मी तिच्याकडे पोचतो, मला कधी तिला मला पाहिलेलं नाही, मी तिला पाहिलेलं नाही. मी तिला जेव्हा हा छेडछाडीचा मुद्दा सांगतो ना, छेडछाड बंद म्हणजे बंद. आणि सगळ्यात महत्वाचं की हे जे काही मी बोलतोय अजेंड्याबद्दल हे मी 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती केलेलं आहे ॲफिडेव्हिट. त्याचं मी शपथपत्र केलेलं आहे त्या अजेंड्याचं. त्यामुळे उद्या मी त्याचं जर पालन नाही केलं तर लोक माझ्यावरती कायदेशीर केस करू शकतात असं मी त्या ॲफिडेव्हिटमध्ये लिहिलेलं आहे. कोणीही माझं मी व्हिजिटिंग कार्ड देतोय लोकांना प्रचार पत्रकासोबत. कारण का तर निवडणुकीच्या नंतर उमेदवार गायब होतात, पुढच्या निवडणुकीला उगवतात. पण मी लोकांना सांगतोय माझं व्हिजिटिंग कार्ड जपून ठेवा, हे निवडणुकीच्या नंतर सुद्धा तुम्हाला कामाला येईल. माझा मोबाईल नंबर आहे, ते ॲफिडेव्हिट लोक माझ्याकडे मागवू शकतात की मला पाठवा कॉपी. बरोबर, असं सगळं आहे. एक पॅटर्न आपण तयार करतोय की साधेपणाने हल्ला गुल्ला हुल्लडबाजी न करता कर्कश आवाजातली गाणी आणि ते डीजे लोकांची घरं हादरवणारी या सगळ्याचा वापर न करता होर्डिंग आणि पॅम्पलेट्स लावून शहरांचं विद्रुपीकरण न करता त्या सगळा कचरा न करता आपण फार साधेपणाने शांतपणे निवडणूक ही अशी लढली गेली पाहिजे. निवडणुकीचा प्रचाराचा हे पद्धत असली पाहिजे. इतक्या कमी खर्चामध्ये पण निवडणूक होऊ शकते. खरं म्हणजे हा खर्च कमी आहे. मला अजून याच्यापेक्षा समजा अजून 1 लाखभर रुपयाची मदत मला जर लोकांकडून झाली असती तर मी अजून थोडा निर्धास्तपणे ही निवडणूक लढू शकलो असतो. इतक्या 5 लाखामध्ये विधानसभेची निवडणूक लढता येते व्यवस्थितपणे, अगदी व्यवस्थितपणे लढता येते. हे 40 लाखाची लिमिट का निवडणूक आयोगाने ठेवली आहे मला माहित नाही. 40 लाखाचे 40 कोटीहून जास्त पैसे खर्च होतात. त्याचं कारण असं आहे, त्याचं कारण असं आहे आता सध्या निवडणूक आयोग नावाचा प्रकार पण उरलेला नाहीये. ज्या वेळेला आम्हाला निवडणूक मीटिंग मध्ये सांगितलं होतं की तुम्ही सी विजिल वरती तक्रार करू शकता, मी उठून त्यांना अधिकाऱ्यांना म्हटलं की आम्ही जर सी विजिल वर तक्रार करायची असेल तर तुमचं भरारी पथक काय करतं? मग त्या भरारी पथकाने केलं पाहिजे ना. अख्ख्या मतदारसंघामध्ये इलिगल पोस्टर्स आणि होर्डिंग लागलेले आहेत. लोकांच्या दारांवरती, त्यांच्या कंपाऊंडवरती त्यांच्या परवानगीशिवाय स्टिकर लावलेले, झोपलंय ते भरारी पथक. बरं, माझा प्रॉब्लेम काय होतो की माझे कार्यकर्ते जे आहेत ते असं काहीच करणार नाहीत कारण ते कायद्याने बघा लोक चळवळीचे सदस्य आहेत. मी कायद्याने बघा लोक चळवळ चालवत असल्यामुळे मला परवानगीशिवाय कुठलीच गोष्ट करता येत नाही. म्हणजे माझी जी बरोबरीची गडबड आहे ना ती फक्त पैशाची आणि दबंगिरीची नाहीये, इलिगॅलिटी आणि लिगॅलिटीची सुद्धा आहे. मी कायद्याने वागायला बघतोय. हे बिनधास्त कुठेही लोकांच्या दारावरती पोस्टर लावतायत, चिटकवतायत, काही करतायत, कोणी त्यांना जाब विचारणार वगैरे नाहीये. झाडांना, विद्युत खांबांना तिथे लावू शकत नाही. दिसतायत भरारी पथकाचे पट्टी बांधली आहे भरारी पथकाने. तर हा सगळी ही गडबड आहे ना, अव्यवस्था आहे, अनागोंदी आहे, अराजकता आहे, लोकांची उदासीनता आहे, लोकांचं लोकशाहीबद्दलचं अज्ञान आहे, संविधानाबद्दलची उदासीनता आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये एक आला दिवस ढकलणारे जे लोक आहेत, जी लोकसंख्या आहे, तर त्यांच्या भरवशावर आपण लढतो आहोत. 3,77,000 जे काही मतदारसंख्या आहे साधारण 4.25 लाखाची, त्यातले 1.25 लाख लोक हे मतदानाला बाहेर पडतात. माझा एक मित्र म्हणाला की तुझ्याकडे पैसे नाही, तू कसं लढवणार, मतं विकली जातात. म्हटलं मतं जर विकली गेली असती तर 3.5 लाख लोक बाहेर पडले असते ना पैसे घ्यायला.
ज्या अर्थी 2 लाख लोक मत देत नाहीयेत, मतदानाला बाहेर पडत नाहीयेत, याचा अर्थ त्यांना पैशाचं लालूच नाहीये. बरोबर. अच्छा, जे मुख्य उमेदवार तथाकथित आपण ज्यांना म्हणतो त्याच्या व्यतिरिक्त जे इतर उमेदवार असतात त्यांचं सुद्धा वोट बँक 30-40 हजाराची आहे. मग ते त्यांचे जे मतदार आहेत ते यांच्याकडून पैसे का घेत नाहीत? तर त्यामुळे हा जो नरेटिव्ह आहे ना की लोक पैसे घेऊन मतदान करतात, हा फेक नरेटिव्ह आहे. करत असतील काही लोक, पण ते जागताना ते माझे मतदार नाहीच आहेत. ज्यांना पैसा हवाय ना त्यांना मी गृहीतच धरत नाहीये माझे मतदार म्हणून. ते माझे मतदारच नाहीयेत. माझे मतदार कोण आहेत माहितीये का मोहिनी? ज्यांना आपल्या मुलाबाळांची काळजी आहे, ज्यांना आपल्या मुलीची रस्त्यामध्ये कुठे छेडछाड होऊ नये असं वाटतं, ज्यांना आपली शाळेला आणि नोकरीला गेलेली मुलगी ही सुरक्षित घरी यावं असं वाटतं, कुठली महिला जी आहे ती पहाटे 3-4 वाजता जरी कुठल्या अंबरनाथ उल्हासनगर स्टेशनला उतरली तर तिची सुरक्षित घरी जायची व्यवस्था असावी असं ज्या महिलेला वाटतं, त्या घरातल्या पुरुषांना वाटतं, आपली मुलं बिघडू नयेत राजकारणी लोकांच्या मागे, त्यांचे होर्डिंगवर फोटो लागून ते वाह्यात कुठल्याही वाईट वळणाला लागू नयेत असं ज्यांना वाटतं, आपण मुलांना शिकवतो मेहनतीने, त्या शिक्षणाचं चीज झालं पाहिजे, चांगली नोकरी मिळाली पाहिजे, त्या शिक्षणाचा सन्मान झाला पाहिजे आणि एक चांगल्या पगाराची व्यवस्थित सन्मानाने जगता येईल अशा प्रकारचं जगणं, नागरी सुविधा, गाण्याच्या, कलेच्या, क्रीडेच्या व्यवस्था झाल्या पाहिजेत असं ज्यांना वाटतं ना ते माझे मतदार आहेत. आणि ते पैसे घेणारे नाहीयेत. मी त्यांच्या भरोश्यावरती उभा आहे. आणि मला असं वाटतं की माझं आता म्हणणं म्हणजे मला तुझे आभार मानायला लागतील याच्यामध्ये की मी जे पायी चालतोय, इमारती चढतोय, रिक्षाने फिरतोय, तर नाही होत ते इतक्या कमी दिवसांमध्ये. एकतर आम्हाला चिन्ह उशिरा मिळालं, बाकीच्या लोकांना 15-20 दिवस मिळाले आधीपासून, मला शेवटचे 10 दिवस चिन्ह मिळाल्यानंतर ते उशिरा मिळालं, वेळ कमी मिळाला, पैसा नाहीये, संसाधनं नाहीयेत. पण ही जी तू पॉझिटिव्ह पत्रकारिता आतापर्यंत करत आलेली आहेस, बदलापूरच्या प्रकरणामध्ये सुद्धा तू खूप लीडला होतीस आणि त्याच्यामुळे ते इतकं सगळं लोक आंदोलन शेवटी उभं राहिलं. मला असं वाटतं की ही लोक आंदोलनाची भूमिका तू दुसऱ्यांदा निभावतेस असं मला या लाईव्ह मध्ये अक्षरशः प्रामाणिकपणे वाटते की ही जी चर्चा आहे ही चर्चा सुद्धा एक लोक आंदोलन हे लोकशाही वाचवणारं तयार करेल. मला लोकांना मी एवढंच एक पॉलिटिकल अपील तुझ्या या लाईव्हच्या संधीचा फायदा घेऊन मी करेन की ज्यांना संविधान वाचवायचं आहे ना खऱ्या अर्थाने, तर तुम्ही जे काय पर्याय म्हणून तुमच्या डोळ्यासमोर संविधानिक पक्षाचे फेक उमेदवार आहेत, माझा स्पष्ट आरोप आहे की हे दोन्ही उमेदवार जे एकमेकाविरुद्ध लढतायत ना, ज्यांना मुख्य लढत म्हणून, ते सत्तेचेच पेरलेले दोघेही उमेदवार आहेत. ते पर्याय वगैरे काही नाही आहेत. हे जे मत आहे तुम्ही ह्याला द्या नाहीतर ह्याला द्या. छापाने काटायत ते, एकाला झाकावं दुसऱ्याला काढावं. तुम्ही कोणालाही मत दिलत ना ते तुमचं मत संविधान विरोधी शक्तींना आणि लोकांनाच जाणार आहे. जे बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालणारा प्रामाणिक कार्यकर्ता आहे त्या प्रामाणिक कार्यकर्त्याला मत देणं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जशी फाटक्या लोकांची तळागाळातली चळवळ उभी केली अशा फाटक्या कार्यकर्त्याला तुमचं मत देणं हा खरं म्हणजे संविधानिक विचार आहे आणि लोकांनी हा पर्याय स्वीकारला पाहिजे. निशाणी काय मिळालेली आहे तुम्हाला आणि तो निशाणीचा प्रचार कसा करताय? निशाणी जी आहे तर माझा प्रचार या भागातले हजारो रिक्षा चालक करतायत. मी 3 निशाण्या टाकल्या होत्या पसंतीला. पहिली रिक्षा टाकली होती. तर माझ्याकडे स्वतःचं वाहन नसल्यामुळे मी इतकी वर्षाची माझी मुवमेंट सुरू आहे ती रिक्षामधूनच सुरू आहे आणि रिक्षावाल्यांमध्ये माझं खूप चांगलं एक संवाद. कारण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो हे रिक्षावाल्याला विचारूनच पोहोचलो. रिक्षावाल्यांनी सांगितलं तुमचं घर कुठे आहे. तर इथे मी रिक्षावाल्यांचे खूप प्रश्न हाताळलेले आहेत. त्यांच्या आंदोलनामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा देऊन उभा राहिलेलो आहे. इथले जे रिक्षा युनियनचे लोक आहेत त्यांना जेव्हा जेव्हा आंदोलन करायचं असतं त्यांच्या पत्रांचं ड्राफ्टिंग मीच करत असतो. त्यांच्या शिक्षण मंडळाबरोबर अनेकदा महापालिकेमध्ये गेलेलो आहे. काही काळ मी रिक्षा युनियन बरोबर वावरून तिथे सहभाग प्रत्यक्ष नोंदवलेला आहे. त्यामुळे रिक्षा ही प्रायोरिटी घेतली. दुसरं माझी कलम ही निशाणी होती जी माझी ताकद आहे आणि तिसरी मी निशाणी घेतली होती ग्रामोफोन जे माझं कल्चरल व्यक्तिमत्व आहे. मी गायक माणूस आहे, कवी माणूस आहे, साहित्यकार आहे. माझं झिम्माड नावाची साहित्य संस्था आहे. भुजा सावित्री नावाचा महिलांसाठीचा माझा ग्रुप आहे. असं वेगवेगळ्या वर्गांसाठी आपण वेगवेगळ्या मुवमेंट चालवत असतो. पण मला रिक्षा कोणी मागितली नव्हती. सगळे पैसेवाले लोक आहेत त्यांना रिक्षाची काही गरज दिसली नाही त्यामुळे मला रिक्षा मिळाली. आणि लोकांना रिक्षा मिळाली ना त्याच्यामागे आणखी एक कारण आहे की मी आधीच ठरवलं होतं की मला जर रिक्षा निशाणी मिळाली तर इतर उमेदवारांपेक्षा मी वेगळा आहे, माझं व्यक्तिमत्व वेगळं आहे. त्यामुळे मी लोकांना पोवारा बापमधलं एक गाणं त्याच्यामध्ये वाजवत असतो की मेरी रिक्षा सबसे
निराली असे गाणं वाजवत असतो. आणि ती कशी आहे ना, गोरी आहे ना ये काली, हो 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 घर तक पहुंचा देने वाली. तर ही फक्त घर तक पहुंचा देने वाली नाही आहे, ही घर तक सुरक्षित पहुंचा देने वाली रिक्षा आहे. रिक्षा फिरतायत, रिक्षावाले माझा प्रचार करतायत. रिक्षा चालक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण झालेले आहेत. काही नाही त्यांचं. माझी जी रिक्षा आहे ना ती कायद्याची रिक्षा आहे. तीन प्रवासी असतात त्याच्यामध्ये. मुख्यमंत्र्यांची जी रिक्षा आहे ना ती भ्रष्ट कारभाराची रिक्षा आहे, त्याच्यामध्ये ओव्हरसीट वाली रिक्षा आहे ती. तर ते त्यांनी काही केलेलं नाही खरं सांगायचं तर. हे लोक, ह्या लोकांकडे आता सत्ता आहे, प्रचंड संसाधन आणि पैसा आहे, त्यामुळे ते स्वतःचा ढोल जोरजोराने वाजवत आहेत. माझी प्रामाणिक इच्छा आहे, मी पॉलिटिकल स्टेटमेंट करेन की महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामधून गेलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. फक्त मी यासाठी निवडणूक लढवतोय की सरकार गेलं पाहिजे असं म्हणून नाही चालत, तर सरकार गेल्यानंतर पर्याय सुद्धा तितका चांगला आला पाहिजे. जर क्रिमिनल जाऊन क्रिमिनल येणार असतील, आणि जर भिखारी माणसं जाऊन भिखारी येणार असतील, भ्रष्ट जाऊन भ्रष्ट येणार असतील, तर त्याला बदल नाही म्हणत. त्यामुळे महायुतीचं सरकार हे कुठल्याही परिस्थितीत गेलंच पाहिजे महाराष्ट्रामधून. परंतु त्याचबरोबर आपल्या आपल्या भागांमध्ये निशाणीच्या नादाला न लागता, राजकीय पक्षांच्या नादाला न लागता, जे जे सामाजिक कार्यकर्ते ज्या ज्या ठिकाणी प्रामाणिक उभे आहेत त्यांच्या पाठीमागे लोकांनी मोठ्या ताकदीने उभं राहावं आणि त्यांना निवडून देऊन महाराष्ट्राचा युपी बिहार होत चाललाय असं म्हणून चालत नाही. तर दोन्हीकडचे लोक करतायत असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे तो युपी बिहार व्हायला द्यायचा नसेल तर इकडे सुद्धा तसे कॅरेक्टर नमुने नाही आहेत ना, याची काळजी घेतली पाहिजे. बरोबर. आता इथे आमच्याकडे उल्हासनगरला 141 मध्ये या महाविकास आघाडीने ओमी कलानी, आणि त्या असं म्हणाल्या ओमी कलानीला की ओमी भाई को मैं उनको अपील करती हूँ कि उन्होंने वादा करना चाहिए कि वो महिलाओं की सुरक्षा करेंगे. आता ओमी कलानी करणार महिलाओं की सुरक्षा? हा प्रॉब्लेम आहे. त्यांचं माझं काय वाकडं नाहीये, बरोबर, पण ही गडबड आहे ना. यांनी हे सगळं भरकटवून टाकलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना विरोध आहे. बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे नमुने उमेदवार दिलेले ज्यांचं समर्थन होऊ शकत नाही. संविधानावरती, लोकशाहीवर विश्वास असलेला कुठलाही व्यक्ती अशा प्रकारच्या प्रवृत्तींचं समर्थन करू शकत नाही. आणि त्यामुळे लोकांनी योग्य पर्याय, निशाणी बघू नये, व्यक्ती बघावा आणि व्यक्तीची पसंती झाल्यानंतर निशाणीवरती मत द्यावं. तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ते आहात, त्याबरोबर तुम्ही एक कवी, गायक मनाचे तुम्ही म्हणजे गायकी करता तुम्ही, त्याचबरोबर आता राजकारणात देखील आहात. तिन्ही म्हणजे आपण म्हणतो ना, तिन्ही गोष्टी तुमच्याकडे आहेत, तिन्ही गोष्टी तुम्ही आत्मसात केलेल्या आहेत. काय वाटतं, कोणता व्यक्ती म्हणून तुम्हाला वरती यावं असं वाटेल, की एक गायक म्हणून, एक राजकारणी म्हणून, की एक सामाजिक कार्यकर्ता? मला असं वाटतं की माझ्यातला जो सामाजिक कार्यकर्ता आहे तो सामाजिक कार्यकर्ता जसा आहे तसा राजकीय नेता म्हणून डेव्हलप झाला पाहिजे. आणि माझ्यामधली जी एक कलात्मक संवेदनशीलता आहे ती ह्याच्या पुढच्या कुठल्याही राजकारणामध्ये माझ्याकडून ती कमी होऊ नये. मला एकदा एकाने मोहम्मद रफीच्या कार्यक्रमात माझं गाणं ऐकून विचारलं, मी तेव्हा नगरसेवक होतो आणि गात होतो स्टेजवर, की आप कॉर्पोरेटर है और आप गाना भी गाते हो. तर त्याला म्हटलं की पॉलिटिक्स क्या करता है, इंसान को नीचे 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 खाई में लेके जाती है. मैं कोशिश कर रहा हूँ गाना गा के कि मेरे अंदर का जो इंसान है, इंसानियत है, वो जिंदा रहे, वो बरकरार रहे. इसके लिए मैं बार बार बीच बीच में जाके मैं गाता हूँ. आणि गाणी ही तुमचं आयुष्य आहे, तुमचा आरसा आहे. साहिरने वगैरे लिहिलेली गाणी आहेत ना, ती अशी वाटतात की आपल्याच आयुष्यावर आहे. तसं मी माझ्या मोहम्मद रफीमध्ये खूप वेळा, म्हणजे आजपर्यंत तुम्ही मोहम्मद रफीचे खूप मोठे चाहते आहात, म्हणजे खूपच मोठे. त्याचं एक उदाहरण देता येईल की उल्हासनगर मधल्या एका रस्त्याला पद्मश्री मोहम्मद रफींचं नाव दिलेलं आहे, त्यासाठी एकमेव रस्ता आहे आणि त्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केलेले आहेत. तर ते एक तुमचं प्रेम आहे त्यांच्यावरचं, तर तुम्ही किती फॉलो करता त्यांना? मोहम्मद रफी हा ग्रेट कलावंत म्हणून आहे, माणूस म्हणून ग्रेट आहे. त्यांची ख्याती तशीच आहे माणूस म्हणून ग्रेट असलेली. त्यांना जेव्हा पद्मश्री अवॉर्ड मिळाला होता तर दूरदर्शनवाले त्यांच्याकडे गेले आणि मोहम्मद रफीने विचारलं की आपको पद्मश्री अवॉर्ड मिला है, आपको कैसे लगता है. त्यांनी असं म्हटलं, अल्लाह करे ऐसा अवॉर्ड सबको मिले. हे ग्रेटनेस आहे. बरोबर आहे. तुमचं जे मोठेपण आहे, तुमची जी प्रगती आहे ती सगळ्यांची झाली पाहिजे, याला मोठेपण म्हणतात. आणि त्यांचं एक वाक्य आहे ना, ते माझं लाईफ आहे, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. हे माझं लाईफ आहे आणि त्या पद्धतीने मी चाललेलो आहे. शेवटी आपण शेवटाला आलेलो आहोत. शेवटचा प्रश्न आहे
की मोहम्मद रफींचं असं कोणतं गाणं किंवा तुमचं असं कोणतं रचित गाणं आहे जे आत्ताच्या या परिस्थितीला साजेसं ठरेल आणि कुठेतरी एक मतदारांना सुद्धा आवाहन होईल की मतदान करण्यासाठीचं? मी लोकांना एक सांगतोय सध्या की एक गाणं असं आहे ना की जे सध्याची परिस्थिती म्हणजे आपल्याला वाटतं ना सिमेंट कॉन्क्रीटचे रोड बनलेले आहेत, खूप इमारती टॉवरच्या टॉवर उभे राहत आहेत, पण त्या इमारतींच्या आतमधली जी परिस्थिती आहे ना ती बयां करणारं जे गाणं आहे प्यासा चित्रपटामधलं गाणं आहे आणि त्याचे शब्द असे आहेत त्या गाण्यामध्ये की कशा प्रकारची परिस्थिती सध्या आहे. हर एक जिस्म घायल, हर एक रूह प्यासी, निगाहों में उलझन, दिलों में उदासी, ये दुनिया है या आलमे बदहवासी, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है. ही परिस्थिती आहे. पण याच परिस्थितीवरती जर तुम्हाला मात करायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश देणारं गाणं जे शाहीरने लिहिलेलं आहे नया रास्ता चित्रपटातलं ते लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. जिंदगी भीख में नहीं मिलती, जिंदगी बढ़ के छीनी जाती है, जिंदगी बढ़ के छीनी जाती है, अपना हक संग दिल जमाने से छीन पाओ तो कोई बात बने, सर झुकाने से कुछ नहीं होगा, सर उठाओ तो कोई बात बने. आणि ही निवडणूक कशासाठी? नफरतों के जहान में हमको प्यार की बस्तियां बसानी है, प्यार दूर रहना कोई कमाल नहीं, पास आओ तो कोई बात बने, पोंछ कर अश्क अपनी आंखों से मुस्कुराओ तो कोई बात बने, सर झुकाने से कुछ नहीं होगा, सर उठाओ तो कोई बात बने. खऱ्या अर्थानं मान उंचावून मतदान केलं पाहिजे मतदारांनी. मतदारांचा तो हक्क आहे. त्याचबरोबर मतदार राजा हा खऱ्या अर्थानं राजा आहे. तो समोरच्या राजाला ज्याला राजा म्हणून तो मिरवत आहे त्याला तो रंकही बनवू शकतो हे मतदार राजाला अर्थात माहित आहे. आणि यंदाची ही जी निवडणूक आहे ती काहीतरी वेगळं चित्र देऊन जाणारी असू शकते. कारण आपण जी सध्याची परिस्थिती बघतोय नक्कीच हा एक धडा असू शकतो आणि मतदारांनी तो घेतलेला आहे असं म्हणता येईल. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तुमचा जो प्रचार चालू आहे त्यासाठी शुभेच्छा. खूप जास्त मतांनी धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला मतदान करावं असं वाटेल असा सर्वसामान्य कुटुंबातील एक जर उमेदवार कोणता असेल तर हे उत्तम उदाहरण म्हणून राज असरोणकर यांच्याकडे आपण पाहू शकतो. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला अशाच उमेदवारांची कुठेतरी गरज आहे. तुम्ही ही बातमी पाहत असाल तर जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि पाहत रहा आपले बदलापूर. धन्यवाद.